नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत दशम्या। त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर आपल्याला स्वच्छ 3 पाण्याने धुवून टाकायची आहे। 3दा पाणी घेऊन आपण धुवून टाकणार आहोत। त्यानंतर तिचे बारीक बारीक अशी कापून घेणार आहोत कोथिंबीर आपण। आता या ठिकाणी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। गव्हाचे पीठ जास्त प्रमाणात घ्यायचे आपल्याला। आपल्याला जेवढ्या दशम्या करायच्या आहे त्या प्रमाणात आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोड्या प्रमाणात ज्वारीचे पीठ घेतलेले आहे। जर 3 वाट्या गव्हाचे पीठ घेतले तर त्याला मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडेसे डाळीचे पीठ घ्यायचे आपल्याला। कमी प्रमाणातच घ्यायचे डाळीचे पीठ आपल्याला। अर्धीच वाटी आपल्याला चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये 1.5 चमचा धना पावडर टाकलेली आहे, 1/2 चमचा हळद टाकलेली आहे आणि 1/2 चमचा जिरं टाकलेलं आहे। तसेच त्यामध्ये मी 3 चमचे तिखट टाकलेले आहे। तसेच जी आपण कोथिंबीर धुतलेली होती ती त्यात आपल्याला टाकायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे। आता या ठिकाणी मी मीठ टाकून घेत आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा ओवा टाकणार आहे। ओवा थोडासा आपण हातावर चोळून घ्यायचा आहे, मग टाकायचा आहे। त्यानंतर मी त्यामध्ये थोडेसे तीळ टाकलेले आहे आणि हे मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आणि नंतर त्यामध्ये आपल्याला जी कोथिंबीर आपण स्वच्छ धुतलेली आहे ती त्यात टाकायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर थोडे पाणी टाकून ते आपल्याला भिजवून घ्यायचे आहे। जशी आपण पोळ्यांची कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहे। पण हे आपल्याला जास्त सैल भिजवायचे नाही आहे, तर घट्ट भिजवायचे आहे। आता इथे आपले घट्ट असे पीठ मळून झालेले आहेत। आता आपण त्याचे उंडे तयार करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला ते लाटून घ्यायचे आहे। जास्त जाडही ठेवायचं नाही आपल्याला आणि जास्त बारीकही ठेवायचे नाही आपल्याला। या ठिकाणी आपण जसे पोळीला पीठ लावतो मध्ये, तसे मी 2 भाग करून तेल लावून घेतलेले एका साईडला। जसं आपण पोळी करतो आणि पोळीला जसं आपण आधी सुरुवातीला तेल लावून घेतो तसंच याला पण मी दशम्यांना आधी सुरुवातीलाच तेल लावून घेतलेले आहे आणि नंतर आपण ते लाटून घेणार आहोत। जास्त जाडही लाटत नाही मी आणि जास्त बारीकही ठेवायची नाही आपल्याला। त्यानंतर इथे गॅसवरती आपण तेल टाकून घेणार आहोत। आधी सुरुवातीला असं तेल पसरवून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपण त्याच्यावर दशमी शेकून घेणार आहोत। आता इथे तुम्ही बघू शकता की ही दशमी जी आहे ती जास्त जाडही ठेवलेली नाही मी आणि जास्त बारीकही नाही आणि वरून पण तिला आपल्याला असं तेल लावायचं आहे। जास्तही तेल आपल्याला टाकायचे नाही आहे।
पुढच्याही सर्व दशम्या आपण याच पद्धतीने करून घेणार आहोत आणि सर्व दशम्या आपण याच पद्धतीने शेकून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी येथे सर्व दशम्या करून घेतलेल्या आहे। अतिशय आरामात अशा 2 दिवस ह्या दशम्या राहतात। आपण प्रवासातही ह्या दशम्या नेऊ शकतो। मुलांना टिफिनसाठी सुद्धा ह्या दशम्या आपण देऊ शकतो। ह्या दशम्यांमध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे, तर तुम्ही पालेभाजी जे असेल, पालक असेल तसेच मेथी असेल तर आपण त्यात मिक्स करू शकतो आणि अतिशय चविष्ट अशा ह्या दशम्या होतात आणि पौष्टिकही ह्या दशम्या असतात। कारण लहान मुलं शक्यतो भाजी खात नाही, तर या पद्धतीने जर आपण भाजी पिठामध्ये टाकून दशम्या तयार केल्या तर मुलं आवडीने खातील। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।